जय भीम. नमस्कार. मी कल्पना सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष. आम्ही नाझिया तांबोली, मी मनोज प्रजापती आणि राहुल सिंग, आम्ही 4 जण एकमताने चुहा ब्रिजला जे अवैध भरणी आणि अवैध डंपर याच्या विरोधात आंदोलनासाठी बसलेलो होतो. कालपासून, काल सकाळी 9 वाजल्यापासून आजचा आमचा दुसरा दिवस. पण या 2 दिवसामध्ये कुठलाही प्रशासनाचा अधिकारी, मग ते वाहतूक विभाग अधिकारी अतुल सर असू द्या किंवा सिनियर मुंब्रा पोलीस स्टेशनचे सिनियर अनिल शिंदे सर, कोणीही आम्हाला भेटण्यासाठी किंवा तलाठी असं कोणीही आम्हाला भेटण्यासाठी आलेलं नाहीये. मी कल्पना सूर्यवंशी आज अनेक वर्षापासून फुले शाहू आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन या मुंब्र्यामध्ये एक स्थानिक रहिवासी आहे आणि ते काम करते. मी आज कोणावरही अन्याय झाला कुठल्याही प्रकारचा, आज कितीतरी महिला माझ्याकडे येतात मदत मागायला आणि प्रत्येकासाठी मी वेळ काळ बघत नाही, त्याच्यासाठी मी धावून देते का आमच्या वेळामध्ये आंबेडकरी विचार घेऊन आम्ही चालतो म्हणून. आणि हे अशा प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोक, जे जितू नावाचा कोणी जितू पवार नावाचा बाहेर कुठेतरी कोपरीला राहतो आणि त्याला इथे जे 2 नंबरचे धंदे करतात, अवैध प्रकारचे ते अनधिकृत जे भरणी वगैरे चालू आहे, त्याच्यामध्ये त्याला मदत करायला बाहेरून त्याने कुठून माहिती नाही 20-25 गुंड घेऊन आलेला. त्याच्यासोबत तिथे मुंब्र्यात त्यांना मदत करणारे कोणी वसीम होता आणि त्याचे साथीदार, असे 20-25 जण आमच्या आंदोलनामध्ये अडथळा घालण्यासाठी आले आणि अक्षरशः आमच्या अंगावर धावून धावून येत होते. आणि डंपर सरळ सरळ त्यांची भाषा, धमकीभरी भाषा अशी होती की घाला यांच्या अंगावरती डंपर, काय होईल, फक्त एक मर्डर लागेल. म्हणजे या लोकांना कोणाचीच भीती नाहीये, कोणता विचार डोक्यात आहे, म्हणजे हे एखाद्याचा मर्डर करायला सुद्धा घाबरत नाहीये. मग यांना सपोर्ट कोण करतं? यांच्या पाठीमागे असा कोणता हात आहे की आम्ही आंदोलनात बसलेले असताना आमच्याकडे मी 2 वेळा 112 नंबरला कॉल केला आणि म्हणून मला सांगितलं की मॅडम 5 मिनिटामध्ये तुमच्याकडे पोलीस अधिकारी येतील. पण आमच्याकडे एवढा सगळा मोठा मॅटर झाला, आमच्या अंगावर 20-25 लोक धावून आले मारण्यासाठी, एवढा मोठा प्रकार झाला, पण एकही पोलीस अधिकारी आमच्याकडे भटकला सुद्धा नाहीये. मग आम्ही मेल्यानंतर येणार होते का? तर उद्या आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? ते जबाबदार हे पोलीस प्रशासन राहील. आणि आम्हाला आंदोलनातून उठवण्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना फोनवर सगळे सबक सांगितलेले आहे आणि आमचे जे वरिष्ठ आहेत आदरणीय निरंजन राऊत साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं की जर तुमच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही आंदोलन थांबवा आणि पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांना एक निवेदन द्या की सोमवारी आमच्या कलेक्टर ऑफिसला एक बैठक होणार आणि त्या बैठकीमध्ये यांच्याकडे काय प्रकारचे परमिशन आहेत, कोणत्या प्रकारच्या रॉयल्टी आहेत आणि कोणाच्या परमिशन, यांच्याकडे काय पेपरवर्क आहे, ते सर्व कलेक्टर ऑफिसच्या बैठकीमध्ये हे लोक दाखवणार आहेत आणि त्यांना घेऊन यायला सांगितलेलं आहे. आणि तोपर्यंत हे जे अवैध भरणी आणि अवैध गाड्या जात आहेत प्रशासनाला सांगून पोलीस प्रशासनाला लेटर देऊन 3 दिवस जोपर्यंत या गोष्टीचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे अवैध भरणी, अवैध गाड्या, अवैध डंपर बंद करण्यास सांगितलं आहे. आणि अशा प्रकारचं लेटर आम्ही आज इथे मुंब्रा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्यावरती FIR झाली म्हणजे तुम्ही FIR दाखल करा. पण आता आम्ही गेलो तर त्यांना एक दुसऱ्या मॅटरमध्ये ते बिझी आहे, तुम्ही नंतर या सांगितलेलं आहे, तर आम्ही त्यांच्यावरती FIR सुद्धा दाखल करणार आहोत.